वाट अडवायला नाही, दाखवायला आलाय हा तेजा. तुझ्यासाठी तुझ्या संग. तुझ्यासाठी तुझ्या संग रोज रात्री 9:30 वाजता आपल्या सन मराठीवर. जर जमीन कुणी लग्न करायचं असेल ना तर मला नाही करायचं हे लग्न. सखू अगं असं हळूहळू कसं चालेल बाळा. अगं हे बघ, काही निर्णय मन कठोर करून घ्यावे लागतात आणि वेळ महत्वाची आहे सखू. एकदा वेळ हुकली ना की सगळं चुकतं ग. आलोच. ये अप्पा नका ना. उमाई अगं तू तरी सांग नका. आपण ना सांग नको उमाई. हे काय, हे रडते कशाला? आता तर आमच्या श्रीमंत रमाई आजीची सून होणार आहेस तू. तिला नाही आवडत असं रडलेलं. फटकाच देते ती लगेच. ए तिला का उगाच घाबरवतेस? असं काही नाही आहे सखू. त्यांनी तर तुला मागणी घातली आहे, म्हणजे त्या तुझे लाड करणारच. सकू चल लवकर तयारी कर. तयारी कसली? अगं आत्या, सखूचं लग्न ठरलं हे आईनीच दादा आजोबांना सांगितलं. तसं लगेच दादा आजोबा म्हणाले, बिंदू जा लुगडं नेसून मला भेटायला ये म्हणून सांग सखूला. हा आणि आत्या तूही चल, तुलाही बोलवलं दादा आजोबांनी. इथे पैक्यांची जमवाजमव नाही झाली तर लग्नाला नकार द्यावा लागेल हे दादांना नको सांगायला. दादा आजोबांना आनंद झाला असेल, पण बुवा आजोबा म्हणाले होते की दादा आजोबांना धक्का बसेल असं काही होऊ देऊ नका. उमा अगं जाऊन आशीर्वाद तर घेऊन या. सखू जा लुगडं नेस आणि जा. चल बाळा. विठुराया तुला आज काळजी रे बाबा. बजरंग दादा, माझी जमीन सुपीक आहे, 2 एकर आहे. चांगला मोबदला मिळेल. सगळं खरं आहे शिवप्पा, पण तुम्हाला हवी आहे एवढी मोठी रक्कम तुम्हाला या 2 एकरामध्ये नाही हो मिळणार. आणि कोणी तयार झालाच तरी रोखे हातात मिळायला तुम्हाला 5-7 मास तरी नक्कीच लागतील. आणि तुमची नड तर तुमच्या गळ्याशी आली हो. तुमचा निर्णय लवकरात लवकर कळवावा. फार दिवस आम्ही थांबू शकत नाही. एवढ्या कमी वेळेमध्ये जमीनचा सौदा कसा होईल? बजरंग दादा, आता काय करू? एवढी एकच आशा होती. विठुराया आता काय करू मी? 3 वेळा बांगड्यांचा आवाज होईल असा नमस्कार करायला शिक सखू. माझ्या मावशीला बांगड्यांचा आवाज आला नाही ना तर नमस्कारच वाटत नाही. असू दे बाळा, असू दे. ये इथे. तिकडे सासरी जाशील ना तेव्हा कर तसा नमस्कार. मला जरा डोळे भरून बघू दे तुला. कसं सुंदर रुपडं दिसतंय ग माझ्या पोरीचं. उमे, तुझीच प्रतिमा आहे ही. तीट लाव तिला, तीट. लेप मोठी झाली, आता नवरी होणार, मुंडावळा बांधणार आणि सासरी जाणार. छान छान. या म्हाताऱ्याचे खूप खूप आशीर्वाद आहेत तुला पोरी. कसं सांगू दादा तुम्हाला? तुम्हाला अप्रूप वाटतंय पण हे लग्न नाही होऊ शकणार आहे बहुतेक. लुगडं नेसून केवढी मोठी दिसायला लागली सखू. आणि यावेळी मात्र भामेने उत्तम काम केलं. पण यावेळी मात्र मी रागावलो तुझ्यावरती सखू. अगं किती वाट पाहायला लावायची. हा, तुम्ही दोघी मायले की अजिबात फिरकत नाही इकडे. मोठ्या एकादशीला सुद्धा आला नाहीत तुम्ही. तुझ्या लग्नाची वार्ता कळली तेव्हा मी निरोप पाठवून बोलावून घेतलं तुम्हाला. आणि लक्षात आहे ना सखू, मला एखादं छानसं भजन ऐकवणार होतीस. विसरलीस की काय? नाही नाही दादा आजोबा, अशी कशी विसरेन मी? नाही ना, मग वाट कसली बघतेस? कर की सुरू.
ये अशी समोर. ये. विठू माझा लेकरवाळा संगे गोपाळांचा मेळा. विठू माझा लेकरवाळा संगे गोपाळांचा मेळा. निवृत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात धरी. निवृत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात धरी. पुढे चाले ज्ञानेश्वर मागे मुक्ताई सुंदर. पुढे चाले ज्ञानेश्वर मागे मुक्ताई सुंदर. विठू माझा लेकरवाळा संगे गोपाळांचा मेळा. ओ आजी, हाय का कोण घरात? आले. तू कशाला आली आहेस इथं? तुमचा आमचा संबंध संपला. त्या निर्दयी मालकाला दरबारच्या लोकांनी धरून नेलं, लक्षात आहे ना? मग का आली आहेस इथं? किती बोलता हो आजी तुम्ही, किती बोलता. हा नाही म्हणजे आपला जरी संबंध संपला असेल तरी गरजवंतांचा आणि पैक्यांचा संबंध कधीच संपत नसतो. अय्यो, मालकीनबाई मालकांच्या वर्तान चालवतात किंवा कोण म्हणतो मी? काय आहे ना, सखूचं लग्न जुळल्याची बातमी आली काना. खरंच सांगते, लय मन भरून आले बघ. मग काय आता त्या शुभ कार्यात खोडा घालायला आलीस? सखूचं भलं होतंय ना. पोटात दुखत असेल तुझ्या म्हणून लग्न मोडायला आलीस? नाही आजी, मी कशाला लग्न मोडू? हा, मी तर उलट जोडाया आले. आता लगीन म्हणलं तर हे लागणारच, काय की नाही? म्हणून आले. तुमच्याकडे पैका नाही हे अख्ख्या जगाला ठाव आहे. तर तुमच्या या भीषण समयी तुम्ही माझं स्वागतच केलं पाहिजे. शेवटी मीच मदतीला येऊ शकते तुमच्या. काही नको आहे तुझी मदत. घरात शुभ कार्य होणार आहे. तुझी अशुभ सावली आणि लबाड बोलणं नकोच इथं. मग सखूला जे अंगभर सोनं लागणार आहे ते काय ढगातून येणार आहे की काय? काही हवे पण पैक नाही म्हणून सखूचं लग्न मोडणार. ते आमचं आम्ही बघू. तुला कशाला नसत्या उठा ठेवी? आजे 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 आजे, अय्यो मागचं सगळं विसरा की हो. आता मालकांचं नाही हो, आमच्या दयाळू मालकीनबाईंचं आहे बघा राज्य म्हणतो मी. आणि त्या स्वतः आल्यात की हो तुमच्या मदतीला म्हणतो मी. त्या मदत घ्यायची सोडून भांडताय कसल्या की हो पाप. अहो तुमच्या सखूच्या लग्नाला किती खर्च येणार आहे की एकदा आणा की हो डोळ्यासमोर म्हणतो मी. हे घ्या रुक्केत, तुमच्या सगळ्या काळजा दूर होती. कान अगदी तृप्त झाले बाळा तुझं गाणं ऐकून. खरंच तुझे सूर कसे भक्तिरसात चिंब होऊन येतात. साधे सरळ तितकेच गोड, थेट काळजाला भिडणारे. तुझ्या सासरची माणसं खुश होतील अगदी. पण सखू, आता यापुढे आपली निवांत भेट कशी होणार ग? तू सासरी जाणार आणि मी हे असं पिकलं पान. हो दादा आजोबा, असं नका ना म्हणू. लग्न झालं नाही तर किती वाईट वाटेल तुम्हाला दादा. जा जा इथून.
कसली मदत? मदतीच्या नावाखाली कर्जाच्या विळख्यात पुन्हा अडकवायला बघतीस काय? चल जा निघून, मी काय तुला ओळखत नाही, निघ. काय आई थांब. मी तर बाई चांगल्या हेतून आले होते. आता या रुक्यांमुळे सखूच्या सोयरिकीची अडचण दूर होईल, एका गरीब मुलीचं भलं होईल म्हणून आले मी इथं. लक्ष्मी घेऊन आले. आता तिला परत पाठवाल तर यमुने यमुने यमुने, अगं हे काय नवीनच? दिगूच्या लग्नाची बोलणी सुरू आहे. आता इथे माझ्या मदतीला थांबायचं सोडून सासरी कुठे निघालीस? एरवी तर इथेच ठाण मांडून असतेस. अगं हो हो हो, तू म्हणशील तेव्हा तुझ्या मदतीला मी इथेच हजर आहे. पण दिगूच्या लग्नाचं म्हणशील तर रागावू नकोस, पण जरा स्पष्टच बोलते. बोलणी बिळणी चालू आहे, पण मला बाई काही वाटत नाही हे लग्न प्रत्यक्षात होईल. कशाला अभद्र बोलतेस? तुला सासरी जायचंय, खुशाल जा, पण हे कार्य होणार नाही हे कुठून मनात आलं? अगं रमाई, तू त्या सखूच्या वडिलांना पाहिलंस ना? अगं त्यांच्याकडे बघून वाटतं मुलीच्या अंगावर 2 तोळे तरी सोनं घालण्याची ऐपत आहे का? आणि तू त्यांना सांगतेस अंगभर सोनं घाला. सांगणारच आहे. सखूला माझ्यासारख्या बाईची सून व्हायचं असेल तर एवढं सोनं घालावंच लागेल, शिवाय आयुष्यभर पोसायचंय त्या खुळीला. त्याचं काहीच मोल नाही. अगं पण एवढं सोनं आम्ही नाही घालू शकत असं म्हणून त्यांनी या लग्नाला नकारच दिला तर? शुभ बोलणाऱ्या तर म्हणे मांडवाला आग लागली. हे बघ यमुने, मुलगी आहेस म्हणून वाटेल ते खपून घेणार नाही. जीभ सैल सोडून मला अक्कल शिकवायची नाही, सांगून ठेवते. अगं पण खरं तेच सांगते ना मी. हे बघ, माझी सून या वाड्याचा उंबरठा ओलांडून येईल तेव्हा माहेरच्या सोन्याने मडलेलीच असेल. ऐपत नसेल तर मुलीच्या सुखासाठी मुलीचा बाप स्वतःलाही विकायला वागे पुढे बघत नाही. सखूच्या बापाच्या डोळ्यात हीच चमक बघितलीये मी. त्या भिकाऱ्याची मुलगी एवढ्या मोठ्या घराण्याची सून होत असेल तर त्यासाठी तो म्हातारा वाटेल ते करेल, पण लग्न मोडणार नाही. हे कोरून ठेव. मला सांगा शिवप्पा, तुम्ही ज्या सखूसाठी मालकांशी 2 हात केले, जिच्यासाठी जीवावर उदार झाला, तुम्ही फक्त तुमच्या त्या लाडक्या सखूचाच विचार करा. आमच्या मानपानाचा घोर नका हो लावून घेऊ. आणि आजी काय बी बोलू दे, पण माझा जीव तुटतो सखूसाठी. घरंदाज घराण्याची सोयरी खाली आहे सखूला. सोनं होईल तिचं सोनं, पण जर ही पैक्यांची थैली घेतली तरच. आता जर काही लग्न मोडलं तर मला नाही वाटत पुन्हा कोण सखूशी लग्न करायच्या फंद्यात पडेल. मुलीची जात आहे, एकदा का नावाचा गवगवा झाला की संपलं सगळं. या थाटात लग्न लावा सखूच. या. अरे अप्पा, कसला विचार करतोयस? हिच्या भूल तापाना बळी पडू नकोस. नागिन आहे ती, नागिन. विठुरायाच्या कृपेनं आपण कर्जमुक्त झालो तर ही पुन्हा त्या कर्जाच्या विळख्यात ओढायला आली आहे. तिच्या बोलण्यात येऊ नकोस. अयो आजी, अहो विचार करा की हो, तुम्ही भानावर येऊन म्हणतो मी. तुमच्याकडे नाही हो दुसरा मार्ग म्हणतो मी. हे हातातली संधी सोडू नका हो बाप. आई
फक्त ऐकून घे. हे बघ, शांतपणे विचार कर. आता आपल्याला सखूच्या लग्नासाठी पैक्यांची खूप गरज आहे. हे बघ, आपलं शेत सुद्धा विकलं जात नाहीये, आणि जरी विकलं गेलं तरी इतकी मोठी रक्कम तातडीने घेऊन कोणी उभं राहू शकत नाही आपल्या समोर. हे बघ, जे पैके येतात ते घेण्याशिवाय आपल्याला आता पर्याय नाहीये. अरे पण पुन्हा कर्ज. पण सखूचं लग्न तर होईल. पुढे आपलं काय व्हायचं ते होऊ दे, पण सखू सुखात राहील का? आधीच मालकांबरोबर लग्न मोडलं असं बोलतायत सगळे. आता पुन्हा हे दुसरं लग्न पैक्यांमुळे मोडलं तर सगळ्या पंचक्रोशीत पसरेल. आणि मग सखू सोबत लग्नासाठी कोण तयार होईल मला सांग? हे बघ, हे कर्ज घेताना ना आपण सगळे कागदपत्र नीट काळजीपूर्वक तयार करू. 4 साक्षीदार सोबत ठेवू. पण आता हे पैकी आपल्याला महत्वाचे सखूसाठी, सखूच्या दागिन्यांसाठी. आई, मला अडवू नको. हे कर्ज घेण्याशिवाय मला आता पर्याय नाहीये. झाला निर्णय? अहो, तुमच्याकडे जास्त हे नाही हो विचार कराया. शेवटी तुमच्या लाडक्या सखूच्या आयुष्याचा प्रश्न आहे, म्हणून सांगते. हे रुके घ्या. अहो, लिखापडी करू आपण नंतर. आता तुम्ही काम सुरू करा. कशाला आलात आमच्या अंगणात? तुमचा आमचा संबंध संपलाय. इतका तोरा कशाच्या भरोशावर करते का? हा, फुटकी कवडी नाही तुझ्याकडे आणि चालली लेकीचं लगीन लावाया. आता सखूच्या गळ्यात त्या कवड्याची माळ घालणारच दागिना म्हणून. त्याची काळजी तुला नको. त्यासाठी आमचा विठुराया आहे. स्वार्थासाठी खोटा कळवळा आलाय ना तुला माझ्या सखूचा? अगं, सखू जेव्हा आगीवरून चालली तेव्हा तर जळते निखारे तूच आमच्या समोर आणून टाकले होतेस ना. तेव्हा कुठे गेली होती तुझी माया? तुझे सगळे कावे कळतायत आम्हाला. कर्ज नकोय आम्हाला तुझ्याकडून. उमा, काय बोलतेस तू? हे कावेरी बाई, शेवटचं बजावते आहे. आडव्या तिडव्या मार्गांनी पुन्हा आमच्या वाटेत येण्याचे प्रयत्न करूच नका. आणि हो, तुमची सावली सुद्धा पडायला नकोय मला माझ्या अंगणातल्या तुळशीवर. निघा. निघा. उमा, काय केलंस? हे कुठून आणणार आपण रुखे? आता आपली जमीन सुद्धा विकली नाही केली आहे. कशी करणार आपण सखूची सोयरीक? अंगभर दागिन्यांसाठी रुके कुठून आणणार आपण आता? पप्पा, विठुरायाने आपला सगळा भार उचललाय. त्याला काळजी आपल्या सगळ्यांची. म्हणजे पण आज मला आनंद आहे. माझे एक कर्तव्य आज मी पूर्ण करू शकणार आहे. कर्तव्य? म्हणजे उमाई? हो बाळा, तुझ्या आजीनं तुझ्यासाठी राखून ठेवलेला अनमोल ठेवा आज मी तिच्या वतीनं तुझ्या हातात देतोय. अनमोल ठेवा?
अगं तुझ्या आजीची माया आहे त्यात. घे बाळा. दादा आईचा ठेवा. अहो तू बोलायचं नाही सुमा, तू बोलायचं नाहीस. अगं तुझं लग्न ठरलं की तुला ही भेट द्यायची अशी तुझ्या आजीची इच्छा होती. अगं स्त्रीधन आहे यात, स्त्रीधन म्हणजे सौभाग्यवतीसाठीचे सोन्याचे अलंकार. आईच उभी राहिली हो डोळ्यासमोर दादा. माझ्या आईने सखूसाठी स्त्रीधन म्हणून सोन्याचे दागिने करून आधीच दादांजवळ देऊन ठेवले होते. तर सखूचं लग्न ठरतंय कळल्यावर दादांनी सखूला दिले. हे बघा. विठुराया, खरंच वे धावून आलंस तू.